मंडळी असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, पण कधी कधी त्या ऑफिसमध्ये सुद्धा बांधल्या जातात. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. श्याम. श्यामू काय? ती शेजारच्या ऑफिस मधली प्रिया आहे ना, ती मला काय म्हणाली माहितीये? काय? तू लिंबू सारखा आहेस. लिंबू? हा, मला तुला फिरवायचंय. फिरवायचे म्हणते, ठीक आहे, पण फिरवता फिरवता एका दिवशी तुला पिळून टाकेल बरं कधी. का? कंगाल करून टाकेल रे बाबा. म्हणजे अरे पुण्याची आहे ती. तुझ्या प्रेमाचा लिंबू असा कचा कापून तिच्याच कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला छोट्या छोट्या फोडी करून असं करून वाटून टाकेल. डेंजरस तो भाऊ. श्याम, हा. याची काळजी सोड, स्वतःची कर. काय मी काय केलं? काय केलं? काय पेमेंटची लिस्ट पाठवली आहेस मला? हो. कांडेकरांना 30,000च्या ऐवजी 3 लाखाचं पेमेंट करेस. करू का? नाही करू का? नको 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 काय? अरे शून्याचा शोध आपल्या भारतीय आर्यभट्टांनी लावला म्हणून तो कुठेही चिकटवाल का? नाही काहीतरी आपलं केलंय करेक्शन, परत नको करूस असं. अरे बाप रे, तू माझा खरा दोस्त आहे रे. तू ना म्हणजे माझ्या पॅन्टच्या बेल्ट सारखा आहे. मला नागडं होऊ देत नाही तू. शी त्याच्या शी काय? एक बाई बसली आहे समोर, शी कसं बोलतो? ईशा तू स्वतःच्या सोयीनुसार बाई होतेस. आणि तू तुझी मैत्री माहिती आहे मला, तुझ्याकडेच ठेवती. हॅलो. हा मामा, पोचलात तुम्ही? हा बरोबर, ती काचांचीच बिल्डिंग. हा 7व्या मजल्यावर या. चालत नको, लिफ्ट आहे बघा तिकडे, तिथून 7व्या मजल्यावर. MHJ फायनान्स. हा या. ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. ए नको, तुझे जोक वर्कआउट होत नाहीत. कोण कोणाला सांगतंय बघा. ऐका ना, महत्वाचं सांगायचंय. काय? माझं लग्न ठरलंय. वर्क झाला. नाही सिरियसली सांगितलं. तुझं खरंच लग्न ठरलंय? हा. कसं काय? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कमाल. बोल्यावर चढलास. कॉंग्रॅट्स बिंग्रॅट्स सोडा तिकडे, पॅन्ट्रीत चला, एन्जॉय करू. अरे सेलिब्रेट. श्याम पॅन्ट्रीत जाऊया, पण महत्वाचं ऐकलातच नाही तुम्ही अजून. अजून काय महत्वाचं आहे? मुलीचे मामा आहेत ना, ते आता ऑफिस मध्ये येत आहेत. आता? हा म्हणजे मी बाबा कुठे जॉब करतो की नाही, ते लग्नाच्या आधी ते असतं ना. Yes. बॅकग्राऊंड चेक. रिसर्च. करू देत. ते प्रश्न विचारायच्या अगोदर आम्ही उत्तर देऊ त्यांना. हा खरा मित्र. हा प्लीज. हा, आणि त्यांच्याबरोबर ती पण येणार आहे. ती म्हणजे जिने मला अरेवरून अहोवर आणलंय. करवंदा सारखा चेहरा स्ट्रॉबेरी सारखा गुलाबी झाला बघ. बेटकर अहोवाली आहे. अहोवालिया. नमस्कार. आले नमस्कार. अरे मामा नमस्कार. या. नमस्कार जावई बाबू. हा काय बोललात? नमस्कार जावई बापू. मामा तुम्ही पण म्हणजे डायरेक्ट जावई बापू वगैरे. अजून साखरपुडा कुठे झालाय आपला? लाजता आहे कशाला वासाडे पडली तुमच्या लाजण्यावरती. आता जवळ ह्या पुरीवर तुमचं जमलेलं जाय. साखरपुडा होईल हो, व्हायचा तेव्हा कशाला घाबरता वाय. तुम्ही बसा ना. हो बसा. ओळख करून देतो. हे मुलीचे मामा प्रभाकर मोरे. नमस्कार. आणि हे माझे ऑफिस कलिग श्याम, ओंकार, ईशा, श्रमेश. नमस्कार. थांबा. रमेश, ठीक आहे. बस बाबा. नवरा मुलगा फक्त उभा राहिला असं नको व्हायला, बसला पण पाहिजे. आणि अजून एक ओळख, ही ती अहोवालिया नक्षत्रा. नमस्कार. मी दिलेली लिपस्टिक नाही लावलं. नाही लायलंय तर काय, हा बॉक्स फोडलो नाही हा ना अजून, तर मी विचार केला साखरपुड्याच्या दिवशीच लावतलंय म्हणून नाही लावलं. लावली असती तर अजून सुंदर दिसली असतीस ना. चेहऱ्यावर आणि मनात आतापासून महाबळेश्वर दिसताय.
दिसणारच. केवढी सुंदर आहे. नशीब काढलं शिवलकरने आमच्या. सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. म्हणजे भाची कोणाची आहे? हा तरी पण सुंदर आहे. काय आला? मी काय गडबडीत चुकीचं बोलले का? यांनी गडबडीत जोक मारली की काय? नाही ती तशीच बोलते, म्हणजे ती जोक मारत नाही, तिच्याकडून होतात. आपसुक कॉमेडी आहे, आपसुक कॉमेडी. भोळी आहे भोळी. अरे सुंदर म्हणजे आमच्या घराण्यावर गेलेली आहे. नाही म्हणजे माझी भाची ही फक्त हा जो कलर आहे ना तो वडिलांसारखा घेतलेला आहे. बाकी बघा नाकी डोली सेम आईशीवर आईची सारखी दिसते का नाही? ए, पम्या पार्टी झाली पाहिजे बरं का आता. अरे श्याम, पार्टी देणार, पण आधी लग्नाची बोलणी होऊ दे, मग तारीख ठरेल. आणि आज मी हाफ डेने जाणार आहे, माहितीये ना? अरे जा. म्हणजे त्यांना तो फ्लॅट दाखवायचा आहे. कोणाचा? अरे मी तुम्हाला सांगितलंच नाही, मी काश्मीरला फ्लॅट घेतलाय 1 BHK. हो, 375 स्क्वेअर फीट विथ बाल्कनी. बाल्कनी आजकाल कुठे मुंबईच्या घरांना बाल्कनी वगैरे. वा, हायवे व्ह्यू आहे एकदम. म्हणजे तिथे मी, नक्षत्रा, आई बाबा आणि माझा लहान भाऊ, आम्ही 5 जण राहणार. वा वा वा. वहिनी 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 तुम्ही कितीही लाजा, पण लाजण्याच्या स्पर्धेत आमच्या मित्राचा नंबर पहिला आहे. चलो पम्या, प्रथमेश सॉरी येतो. तुम्ही कंटिन्यू. काय 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 कुठे सगळ्यांची लग्न ठरली. कधी ठरणार आहे याचं? काय सिंगलच राहायचं आयुष्यभर? जरा घे मनावर कधीतरी. आणि किती दिवस स्वतःची बनीन स्वतःच काढणार, वाईट टाकलेली. राहू दे. त्याचं आता ठरलंय ना, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. माझं बघू नंतर. ए नाही राऊत, थांब. ईशा बरं झालं बोललीस. मामानू, मी काय, हे ओंकार राऊत. हा, मी काय म्हणतो, जशी माझ्यासाठी नक्षत्रा बघितली तशी आपल्याकडे यांच्यासाठी एखादी मुलगी बघा ना. जाऊया नू. यांचं अजून लग्न झालेलं नाही. केवढं टवटवीत दिसतायत. तरी पण अजून लग्न नाही झालं यांचं. म्हणजे आता यंदा कर्तव्य आहे ना. म्हणजे साधा सुद्धा CFO आहे कंपनीचे. शेफो म्हणजे चीफ फायनान्स ऑफिसर, मोठी पोस्ट. एवढं भारी आहेत. म्हणजे भारीच आहे. आणि मूल मुद्दा हा, त्यांचं नाव ओंकार राऊत आहे. अच्छा, मूल कोकणातलंच आहे त्यांचं. अरे बाबले नू, म्हणजे तुम्ही कोकणातला आहो? म्हणजे गणपतीला निशिमग्याला येत असणार ना तुम्ही गावाला? हा, माझ्यासाठी नक्षत्रा बघितली हो ना. असा मालवणात ह्याच्यासाठी एखादा काजवा बघा. सांगायला पाहिजे काय? जावयानो, तुम्ही एक काम करा, पाहुण्यांना आपल्या गावाला घेऊन या. आपल्या गावात लय काजू आहेत. असा एखादा चिमटीत पकडतो, ह्यांचा बार उडवून देतो. नको, मला मुलीच आवडतात. काजवे वगैरे नंतर बघूया. सेन्स ऑफ ह्युमर. जोक मारतोय तो. राहता कुठं मुंबईत? दादरला फ्लॅट आहे त्याचा. फ्लॅट म्हणजे फ्लॅट नाही खरं, बंगलाच म्हणायला. डुप्लेक्स असं मोठं घर आहे. डुप्लेक्स आहे तुमचा? हो, मग साधं सुद्धा डुप्लेक्स नाही हा. 1600 स्क्वेअर फीट खाली आणि 1600 स्क्वेअर फीट वरती. बापरे, एवढा? हो, आपला मीरा रोडला आहे ना, तसे खाली 6 आणि वर 6 राहतील. 12 टॉयलेट असतील. नाही, तसं नाही, एकत्र बांधतात ना ते. 5 टॉयलेट आहेत. 5 टॉयलेट काय कमी झाले काय मला सांगा? म्हणजे दिवसाला एक, सोमवार ते शुक्रवार, म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असेल नाही? हो, आमच्या अख्ख्या गावात 5 टॉयलेट आहेत फक्त. काय मामा पण असेच आहेत पटकन. पण घरातले एकदम ज्वाली. हा, काय सांगता? मग आम्ही ह्यांच्या घरी गेलो ना, तेव्हा आईच बापूस काय बोलले माहिती आहे? काय? तुम्ही तिथे वरती का ती मजा करा, आम्ही काय वरती येणार नाही. एकदम जॉली घरात, एकदम लिबरल जॉली मस्त. म्हणजे आम्ही तर गेलेले तेव्हा त्या एकदा काकू सांगत होत्या की जेव्हा कधी याचं लग्न होईल ना, ह्या दोघांना इंडिपेंडेंटली दादरच्या घरात राहू देणार आणि ते शिफ्ट होणार. करेक्ट. वेगळं इंडिपेंडेंटली? इंडिपेंडेंट. अरे वा, म्हणजे हे सर आधी आपल्याकडे आलं कसं नाही? आधी यायलाच पाहिजे. आधी काय यायला पाहिजे होतं? नाही, म्हणजे हे आम्हाला स्थळ आता कळलं ना. हे आम्हाला आधी माहिती नव्हता. आधी माहितच नाही, म्हणजे कसं, काय पोरगा केवढा सुंदर आहे, याला कोण पण पोरगी देईल. हो, देईल. मग माझा भाव आहे बघ धाकटा, त्याची पोरगी नव चिवसाठी. म्हणजे त्याच्यासाठी हा सण चांगला आहे. म्हणजे ही कशी त्या चिवपेक्षा थोडी उजळ आहे, आणि चिव कशी चॉकलेटी आहे का नाही? एवढं स्थळ कोण सोडील मला सांग? हो ना, एवढं चांगलं स्थळ कोण सोडेल ना? होय ना? तुला पण पटलं ना? हो, पटलं. चला, म्हणजे आमच्या पोरीला हा पोरगा पसंत आहे. मामा, पोरीला पोरगा पसंत कसं? आमचं कसं ना, आता
आता हिला पसंत पडला पोरगा म्हणजे चिवला पण पसंत पडणार ना, चॉकलेट असेल तरी. अच्छा तसं म्हणता तुम्ही, म्हणजे आवडी निवडी सेम आहे तसंच. आणि तो पसंत पडण्यासारखाच आहे. हा. असला गातो माहितीये काय, एकदा गायला लागला ना कुत्रे कान टाकून ऐकायला बसतात बाजूला. जरा गांगरू नका मला. यांच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलता काय वाईट बोलता वाय? सर मी चांगलं बोलतोय, मी चांगलं सांगतोय. होय काय? म्हणजे मला उपमा दिली मी. मला काय म्हणायचं होतं की श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा कशी लोक जमा व्हायची, तसा हा गायला लागला ना की फ्लोअरवरची माणसं एकत्र येतात ऐकायला. असा मंत्रमुग्ध करून टाकतोय. येतात येतात. तुम्हाला गायला आवडतं? हो आवडतं. मलाही खूप आवडतं. आवाजावरून कळत असेल तुम्हाला. गोड आवाज. चांगलंय. ऐका ना, गाणं. नको आता म्हणजे नाही म्हणजे नकोच. मागच्या वेळी गायला गेला, मोर आतमध्ये आला होता डायरेक्ट. मुंबईत मोर कुठं आहेत? असं तर कबूतर असेल. नाही गाणं गाणं म्हणतोय ना, हा म्हणतो का? नाही. हो ना. अरे म्हणतो गाणं. काय एवढं प्रथमेश तुम्ही जरा सांगा ना यांना गायला. ओंकार गा. ठीक आहे ठीक आहे. माझ्या म्हणजे हे गाणं प्रथमेश कडून नक्षत्र. नक्षत्रासाठी डेडिकेटेड. वा वा. हा जबरदस्त गायलं. पीच थोडा खालीच झाला नाही. नाही, नाही, ठीक आहे. छान झालं, नाही, मस्त चांगलं झालं. यावर काटा आला. छान गायलात. हा थँक्यू. खूप भारी गायलात. म्हणजे असं वाटलं तुमचं हे गाणं ऐकतच राहावं, आयुष्यभर हे सूर ऐकत राहावे. तुमचे आवडते गायक कोण आहेत? सोनू निगम. तुमचे आवडते संगीतकार? प्रीतम. मला पण खूप आवडतात प्रीतम, खूप आवडतात प्रीतम. नक्षत्र एकच मिनिट, कोणती कोणती गाणी आवडतात त्यांची तुम्हाला? ऐक ना नक्षत्र, ऐक ना. आपल्याला अजून बोलायचंय ना. आपली लग्नाची बोलणी करायची आहे, तारीख ठरवायची आहे आणि हनीमूनचं पण प्लॅनिंग करायचंय ना. हो, कुठे कुठे जाणार आहे हनीमूनला? आम्ही हनीमूनला कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, गोवा बॉर्डर, अर्धा कोकण फिरणार आहे आम्ही. तुमचं लग्न झालं असतं तर तुम्ही कुठे गेला असता हनीमूनला? नाही माझं ऑलरेडी ड्रीम हनीमून प्लॅन्ड आहे. मला युरोपची रोड ट्रिप करायची अख्खी बाईकवर. युरोपला? हा म्हणजे तिकडचं कल्चर म्हणजे आर्ट कल्चर, गाणी, नाटकं, काही फेस्टिवल्स, टोमॅटियाना किंवा असं बंजी जम्पिंग. मला पण खूप आवडतं युरोप. युरोप म्हणजे त्यांचं आर्ट कल्चर खूप आवडतं मला. तुला युरोपचं आर्ट कल्चर आवडतं? हो. गरब्याला चिमणी उडाली भूरवर नाचत होती ही. म्हणजे मला पहिला. असू दे, तुम्ही तर बोलूच नका. यांच्या आवडी निवडी म्हणजे मला माहिती आहेत. मी यांना एकदा फोनवर विचारलं कोल्डप्ले बद्दल काय म्हणणं आहे, तर मला म्हणाले महाग असेल तर 1/2 मागव. प्रथमेश काय तू म्हणजे माहित नव्हतं. अरे कोल्डप्ले म्हणजे बँड आहे बँड. तुम्हाला आवडतो का कोल्डप्ले? खूप आवडतो. तुम्हाला पण आवडतो? हा ऑफकोर्स. म्हणजे मी आता जाणार आहे न्यूयॉर्कला त्यांच्या कॉन्सर्टला आणि एड शिरानचा कॉन्सर्ट पण बघतोय लंडनला आणि टेलर स्विफ्टचा एरा बिरा तो मिस झाला त्याचा. मला न्या, मला न्या ना, मला न्या. ऐका ना, मला न्या. अहो मामा मला खूप आवडतो त्यांचा. मला कॉन्सर्ट, मला न्या. मामा ही काय बोलते? ऐका ना, नक्षत्र ऐक ना. मामा ही काय बोलते? अगं त्याचं एक प्लॅनिंग ठरलेलं आहे ना. आणि आपलं नोव्हेंबर मध्ये लग्न आहे. आपलं काय ठरलंय? लग्न झाल्यावर पहिला शो कुठला बघायचा? समीर चौगुलेंचा समय मैफिल इथं माझ्या. मला न्या, मला तिथे न्या. अहो मामा तुम्ही तरी सांगा ना. मला पण न्या, मला पण न्या. अहो तू कुठे चाललात त्याच्या बरोबर? काय झालं? ऐका ना. काय? आपलं प्लॅनिंग करायचंय ना, अजून प्लॅनिंग ठरायचं. येस, मला कळत नाही. माझा प्लॅनिंग मध्ये काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. कसला गोंधळ? ओ बाजून इकडे बघा माझ्याकडे जरा. नाही सगळी मला माहिती मिळालेली आहे तुमची, तरी पण अजून तुमचं लग्न कसं नाही जमलेला? आता काय सांगू तुम्हाला. सांगा बिंदा सांगा, काय नाही. अहो माझी बहीण आहे ना, ती माझं लग्न ठरवणार आहे पण तिला एक मुलगी पसंत पडत नाहीये. काय सांगता? 420 मुली नाकारल्यात त्यांनी आतापर्यंत. ती आता तिचा बिझनेस आहे ना दुबईला, तर ती दुबईलाच असते. तर मला म्हणाली लग्न झाल्यानंतर तू दुबईला शिफ्ट हो, माझा बिझनेस पार्टनर हो, म्हणजे कसं सगळं सोपं होऊन जाईल. ती अरब पत्नी आहे ना. नाही अरब पत्नी नसतं, अरबपती असं असतं. अरे प्रथमेश, तिने अरबाशी लग्न केलंय ना, म्हणून मी आपलं एक अरब पत्नी असं. त्याच्यामध्ये तुमची बहीण अरब आहे काय? हा हा. ही परब
मला वाटतं ह्यांचं काहीतरी नातं असेल. तुम्ही काम करा, हिचा लगेच फोटो पाठवा तुमच्या बहिणीला. हो मामा, हिचा फोटो कशाला पाठवायचा आहे? हिचा आणि माझं लग्न ठरणार आहे ना, चिऊचा फोटो पाठवायला पाहिजे ना. अरे घबरे शिवलकर घबरा. मामा अहो आलात तेव्हा जावई बापू बोललात शिवलकर. हो पण तुम्ही आले काय म्हटलं? काय? अजून काही ठरलेलं नाही आहे. साखरपुडा आपण नंतर बघू काय तर, म्हणून मी म्हटलो बाकी काही नाही. तुम्ही फोटो पाठवा. काय नाही, फोटो नाही फोटो पाठवा. पाठवला हो हो अरे ईशा फोटो का पाठवला? त्याच्या ताईला पाठवला. रमेश तू तरी सांग ना. अरे काय सांगू, त्यांचा दोषच नाहीये. ते पेरूच्या झाडावर चढले, समोर आंबा दिसला, भाऊ चळले. वाक्य घेऊन कोपऱ्यात बस. ऐक ना, फोटो उगाच पाठवला. हो आपण डिलीट करूया. ताईचा फोन स्पीकरवर टाका. अहो नाही ऐका ना, तुम्हाला मी आवडले नाहीये का? नाही, आवडला आहात तुम्ही उचला. नाही पण स्पीकरवर टाका. ती खूप वाईट साईड बोलली ना तर खूप नाही ओंकार, फोन स्पीकरवर टाकच. एकदा ताई नाही बोलते म्हणजे ह्यांना कळेल काय ते. ओके टाका. करून टाक. एक मिनिट, कोण ताई आहे? हॅलो ताई बोलते, एवढं करून टाक काय तिथे दुबई का उंटावर बसले ताई? काय ताई तुला आवडली? अरे आवडली म्हणजे काय, खूप आवडली ओंकार. आपल्याला अशीच मुलगी हवी होती ना. हे बघ ओंकार, आम्ही बॅग्स भरायला घेतल्यात, आम्ही लगेच इंडियाला यायला निघतोय. ओके ताई 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 जिजूंना आवडली आहे का? अरे काय विचारतोस जिजूंना, घे तूच बोल. जिजू बेबी ओंकार आवडली असती. नाही आवडली असती म्हणजे आवडली नाहीये का? नाही बेबी ओंकार पसंत असती. अरबी आहे. असती. अच्छा सॉरी, आवडली. भाऊजी आपल्या चिकूला आवडली का? चिकू तुला आवडले? चिकूला पण आवडली असती. एक मिनिट चिकू कोण आहे? त्यांचा उंट. तुझ्या भाऊजीच्या उंटाचा उंट चिकू. तुझा भाऊजी काय कवट्या महाकाळ आहे काय? कवट्या महाकाळ जास्त वाटतोय तो. भाऊजी फक्त एक प्रॉब्लेम काय आहे, ताई ऐकतेस ना? हा नाही म्हणजे काय, ती जी मुलगी जी आहे ती ऑलरेडी म्हणजे आमचा एक कलिग आहे, त्याच्या बरोबर तिचा साखरपुडा ठरलाय. म्हणजे झाला नाहीये, ठरलाय. तर काय करायचं? तुझ्या कलिकला विकत घेत असते मी. म्हणजे परबाचा आंबा आता अरबाचा झाला असती. बेबी ओंकार त्याला दुबईला घेऊन ये. त्याला खालून उंट दाखवते मी. कवट्या माकड तुला उंटाच्या पायाला बांधती आणि गर 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 सफारी फिरवती. लवकर ये. ऐक ओंकार, आम्ही तिकडे येतो, तोपर्यंत तिला धरून ठेवा, सोडू नको. धरून ठेव म्हणजे बाबा जिलेबीवर जशी माशी चिकटून बसते ना तसा चिकटून बसतो ताई. हे बघ आमची बॅग भरून झाली. बाय 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 बाय. ओंकार मला माहितीये तू माझा मित्र आहेस. जरी ताईला ती आवडली असेल तरी तू माझ्यासाठी तिला नाही बोलशील ना? नाही ओंकार अरे नको ना प्लीज ना. अरे कित्येक वर्ष झाला माझा फ्रीज खाली आहे रे. कितीतरी वर्षांनी माझा फ्रीज भरतोय. प्लीज ना पम्या, मी तुझे सगळे टार्गेट्स मी पूर्ण करीन. सगळे जॉब मी करीन तुझे. तुला फुकटचा पगार देईन मी, तुला एक्स्ट्रा पगार. थँक्यू पम्या, थँक्यू. मला तुम्ही आवडलात. तुम्ही खूप छान आहात. मामा डन करून टाका. डन देण्या घेण्याचं काय नाही, मला काही नको. तुम्ही फक्त मुलगी द्या, बाकी सगळं मीच देतो तुम्हाला. तुम्ही आम्हाला द्या काय हवं ते. मग ते तुमचा तो अरब आहे ना, त्याची ती ही मागवा ना, काय ती गोल गोल रिंग असते ती मागवा ना. अहो मामा रिंग कुठली मागताय तुम्ही? माझ्या बरोबर लग्न, मी तुमचा जावई बापू आहे ना. तू जावई बापूच आहे. असं कसं मी तुमचा जावई बापू? त्यांचं लग्न ठरलं, मी कसा जावई बापू होईल? आता माझी चिऊ आहे ना, थोडी चॉकलेटी आहे. तुम्ही पण चॉकलेटी, ती पण चॉकलेटी. मस्त. अरे एकाच मांडवा दोघांचा आपण हुरकून टाकू काय, समजलं? मला नाही चिऊशी, मला हिच्याशी लग्न करायचं. तुम्ही पेढे पण आणले होते बघा. पेढे आणलं बाय? पेढे आणलेले वाटायला. लपून कशाला ठेवलं बाय? थांबा, हे घ्या. हे बरोबर, हे घ्या पेढे घ्या. चला अभिनंदन, माझ्या भाचीचं लग्न जमलं. हा बिंदास. वा 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 वा. प्रथमेशजी सॉरी आणि थँक्यू बरं का. तुझ्या आईचा घो तुझ्या प्रथमेशची. प्रथम काय प्रथम? माझ्या बायकोशी असं नाही बोलू शकत तू. अरे तुला तर बायकाचवर बोलला पाहिजे. आला तिकडे आणि माझ्या बायकोशी बोल. मामा आपण प्रीमाइस दाखवतो. चला आम्ही प्रीमाइस. हा या. पेढे घा. शिवलकर किती वर्ष सिंगल राहणार बघा काहीतरी. आणि किती दिवस स्वतःची बनीव स्वतःच काढणार, वाईट टाकलेली. बनियन फाडतो आता जागेवर. चला तिकडे आधी. मी आले पेढे खाताय. खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट
यशोदा खूप धमाल आली. वा वा. प्रसाद दा. वा वा बहारदार, फारच मस्त विषय होता. ओमकार काय गायलास यार, अफलातून गायलास, फारच मजा आली. शिवा अशी मस्त ती अशी तुपात घोळलेली कशी जिलेबी दिसते ना, तसं कॅरेक्टर उभं केलं असं एकदम सात्विक गोड असं. वा वा. आणि लाजलीस पण इतकी अप्रतिम सुरुवातीला. क्या बात आहे. वा ओम्या मस्त बहारदार. तुमच्या चौघांची साथही अप्रतिम. चेतन ना शेवटचा बॅगेचा जो आवाज होता फारच काव्यमय होता तो. मजा आली. वंडरफुल. सई. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मस्त कॉन्सेप्ट होती. पम्या तुझं वाईट वाटलं, पण आपण मन क्लिअर करायला फ्लाइंगसाठी जाऊया, तू काय काळजी करू नकोस. राऊत, कुठल्या तरी स्किटमध्ये तुझं व्यवस्थित जुळलं याचं आज समाधान वाटलं, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. शिवा, काय कॅरेक्टर उभं केलंस, फार सुंदर. आवाज तर फार सुंदर लागला होता, पण अशा आवाजाची मुलगी एवढी स्वार्थी आणि मतलबी असेल असं वाटलं नव्हतं. त्याचं जरा कसं तरी झालं, पण मजा आली. छान पण दिसतेस. तुमची सगळ्यांची साथ पण उत्तम. मजा आली. थँक्यू यंग ब्रिगेड.